महाराष्ट्रामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत नेमकं मतदान किती झालेलं आहे याची आकडेवारी समोर आलेली आहे। मुंबईमध्ये मात्र सर्व कमी मतदान झाल्याचं दिसून येतं। 39.34% मतदान यंदा मुंबईत दिसलेलं आहे। यंदा मुंबईत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये 2019 मध्ये 47% मतदान झालं होतं। आता दुपारी 3 वाजेपर्यंत 39.34% मतदान झालेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आणखी हा आकडा वाढू शकतो। गेल्या वेळेसपेक्षा देखील कदाचित मतदानाचा आकडा वाढू शकतो। मतदानासाठी जेमतेम 120 मिनिटं उरलेली आहेत। त्यामुळे या 120 मिनिटांमध्ये किती मतदान वाढतं आहे, किती मतदान होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्या बरोबर आहेत। रौनक, मुंबईमध्ये गेल्या वेळेपेक्षा मतदान वाढू शकतं काय? सध्याची स्थिती काय सांगतेय? हिमाली, निश्चितपणे आत्ता जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यावरनं एक लक्षात येतं आहे की मागच्या वेळेस जर 2019ची तुलना आपण केली तर 3 वाजेपर्यंत फक्त 29% मुंबईमध्ये मतदानाची नोंद झाली होती, जी आता जवळजवळ 40% मतदानाची नोंद साधारणतः 3 वाजेपर्यंत जे निवडणूक आयोगाच्या वतीने जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार होत आहे। आणि मुख्यतः 2019मध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साधारणतः जी माहिती उपलब्ध झाली होती त्यानुसार 47% फक्त मुंबईमध्ये मतदानाची नोंद झाली होती। आत्ताच जर 40% मतदान होत आहे तर साधारणतः मुंबईचा हा जो रेकॉर्ड आहे तो यावेळेस मतदाता पार करतील अशा पद्धतीचे एक चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। दुसरं जर आपण संपूर्ण मुंबईमध्ये मी सकाळपासून अनेक भागात फिरतोय, साधारणतः जे लक्षात आलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये की अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि अनेक लोक रांगेत लागून त्यांचा नंबर येत नव्हता, त्यामुळे अनेक लोक मधूनच घराकडे निघून गेले होते मतदान न करता। या सगळ्या गोष्टींची तक्रार अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यामुळे यंदा जे पोलिंग बूथ आहेत त्याची संख्या डबल करण्यात आलेली आहे। अनेक सोसायटीजमध्ये पोलिंग बूथ तयार करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे मोठ्या रांगा वेगवेगळ्या पोलिंग बूथवर पाहायला मिळत नाहीये। साधारणतः आरामात लोक जे आहेत ते जाऊन आपलं मतदान करतायत। आपण बघू शकता की मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे। बालमोहन विद्यालयाच्या इथे जवळपास 2 बूथ तयार करण्यात आलेले आहेत आणि लोक आरामात सकाळी थोडीशी इथे रांग जरूर पाहायला मिळाली होती, मात्र आता या ठिकाणी लोक आरामात मतदान करायला पोहोचतायत आणि फार त्यांना वेळ लागत नाही। काही लोक आहेत हिमाली, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मुख्यतः मतदान केलेलं आहे का, काय परिस्थिती आहे आणि काय नेमकं त्यांना म्हणायचं। काका नमस्कार। काका, मतदान केलंय का? हो, केलं ना। आणि काय यावेळेस काय मुद्दे होते किंवा तुम्हाला काय डोक्यात ठेवून मतदान केलेलं आहे? महाराष्ट्राचा विकास कसा होईल, जी घसरण चाललेली आहे, आपला नंबर खाली जातोय, त्याच्यात कशी सुधारणा करता येईल, जे करेल असं वाटलं त्यांना मत दिलं। मला एक सांगा की सोयी सुविधा चांगल्या आहेत का? म्हणजे आतमध्ये इलेक्शन कमिशननी अतिशय फारच चांगल्या केलेल्या आहेत आणि काही तक्रार नाही। आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांसाठी खूप चांगलंच। एक माहिती तुम्हाला द्यायची आहे की मुंबईमध्ये यावेळेस टक्का जो आहे तो वाढू शकतो। अनेक ठिकाणी जे रिपोर्ट्स येत आहेत निवडणूक आयोगाकडनं जी माहिती उपलब्ध झाली, आत्तापर्यंत 3 वाजेपर्यंत साधारणतः 40% मतदान झालं आहे। मागच्या वेळेस 2019मध्ये 6 वाजेपर्यंत फक्त 47% झालं होतं। आत्तापर्यंत 3 वाजेपर्यंत 40% मुंबईमध्ये मतदान झालं आहे। 40% हो। हां, त्याच्या आधी 27-28 होतं फक्त। हो, नाही लोकसभेचे इलेक्शन हां, तुम्ही मला एक सांगा की काय मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही मतदान? एकच एक हिंदू। हां, चला, याच्या पलीकडे काही नाही। बरं, हिंदू एकत्र आले पाहिजे। बरं आपण या ठिकाणी बघू शकता मॅडम, तुम्ही मतदान केलंय? हो हो वा। बरं, मला एक सांगा की काय मुद्दे होते? हिंदुत्व हिंदुत्व ठीक आहे। बटेंगे तो कटेंगे। हा एक मुद्दा हो, महत्वाचा हो. होता, प्रचारामध्ये फार महत्वाचा अगदी मुद्दा हो होता। हो। त्याच्याने आम्ही आचरणात पण आणला। अच्छा, बरं बाकी आपण सगळं चालत राहणार आहे, हां, पण NDTV मराठी एनडीटीव्ही मराठी। पण आपलं पर्सेंटेज हिंदू लोकांचा कमी होत चाललंय, विच इज अ व्हेरी ग्लेअरिंग कन्सर्न। त्यामुळे लोकांनी आवर्जून येऊन, आता ज्यांनी मतदान केलं नाही आहे त्यांनी येऊन करावं आणि हिंदूंना मतं द्यावी। आत्ताच मी एक हे बघितलं, माझ्याकडे मेसेज आला होता व्हॉट्सॲपवरती, अरे आपण कंधार सोडलं, आपण गांधार सोडलं, आपण हिंदूकुश सोडला आणि
काय काय म्हणजे पाकिस्तानमधलं लाहोर सोडलं, कुठे आपण जाणार कुठे? इकडे बांगलादेश तुमचा सोडला. मुद्दा लक्षात आलेला आहे, पण आम्ही पण पण सर्वात विकास तर होतोच आहे. कोस्टल रोड आहे, तुम्ही आहात अटल का त्या सेतू आहे, मताचे? तर होतच. तुम्ही आहात का त्या मताचे? नाही, मी तर माझे मुद्दे जे आहेत ते मी निश्चितपणे सांगेल, पण मी आता सध्या लोकांना हेच विचारतोय की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कमी आहे. नाही, निश्चितपणे वाढती संख्या अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये 6 वाजेपर्यंत आपण बघू शकतो हेमाली की अनेक लोक जे आहेत ते घराबाहेर पडतायत आणि मुख्यतः हा टक्का यावेळेस वाढेल आणि मुंबई आपला मागचा जो रेकॉर्ड आहे तो निश्चितपणे मोडेल अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. विधानसभेमध्ये मुंबईकरांनी काहीसा उत्साह दाखवलाय, तसंच निवडणूक आयोगानं देखील सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद रौनक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल, या सगळ्या चर्चेबद्दल.